नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSc सेकंडमध्ये विचारला जाणारा प्रश्न. स्पायनल अनेस्थेशिया, जनरल अनेस्थेशिया विचारला जातो. तर डिफरन्सेस विचारला जातो. तर व्हिडिओ मला नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. अजून ह्याच्यावरती एक टिप म्हणजे तुम्हाला तुमच्या ट्विटरने किंवा याने दिलेल्या डिफरन्सेस पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर ते बघून हे करायचं आहे तुम्हाला. तर आजचा आपण डिफरन्स बघणार स्पायनल अनेस्थेशिया, जनरल अनेस्थेशिया. तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक हे ॲड करू शकता. स्पायनल म्हणजे स्पाईनमध्ये दिला जाणारा अनेस्थेशिया, त्याला स्पायनल अनेस्थेशिया म्हणतात. आणि जनरल म्हणजे जो IV लाईनमधून अनेस्थेशिया दिला जातो त्याला जनरल अनेस्थेशिया म्हणतात, किंवा संपूर्ण शरीराला भूल दिली जाते. आणि स्पायनल म्हणजे आपल्या कमरेच्या खाली जो सुन्न जो शरीर केला जातो त्याला स्पायनल अनेस्थेशिया इंजेक्शन देऊन स्पाईनमध्ये त्याला स्पायनल अनेस्थेशिया म्हणतात. हे समजून घ्यायचं आहे. तर या अनेस्थेशियामध्ये रुग्ण लोअर ॲब्डोमेनच्या खाली सुन्न असतो. पहिला डिफरन्स लिहू शकता. या अनेस्थेशियामध्ये काय होतं तर रुग्ण लोअर ॲब्डोमेनच्या खाली सुन्न असतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. मी काय म्हणते ते लक्षात घेऊन मग हे लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जनरल अनेस्थेशिया, या अनेस्थेशिया हा पहिलाच डिफरन्स आहे. या अनेस्थेशियामध्ये रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो. स्पाईनमध्ये काय सांगितलं, रुग्ण कमरेच्या खाली म्हणजे पोटाच्या खाली बेशुद्ध असतो, म्हणजे सुन्न असतो, त्याचे हातपाय पॅरालाइज झाल्यासारखे असतात. पण जनरल अनेस्थेशियामध्ये रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो, त्याचं स्वतःवर नियंत्रण नसतो, त्याचा स्वतःवर ताबा नसतो. टिप्स मी काय लिहिते, तुम्हाला जर ह्याच्यातून अजून जर डिफरन्सेस मिळाले तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे दुसरा, हा अनेस्थेशिया देण्यासाठी निडलचा वापर केला जातो. स्पायनल निडल हे तुम्ही ॲड करू शकता, म्हणून सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये स्पायनल निडल तुम्ही ॲड करू शकता. स्पायनल जी निडल येते त्याचा वापर केला जातो. त्याचं निडल असतं स्पायनल निडल मोठा, ज्या स्पाईनमध्ये म्हणजे ड्युरामीटरला पंक्चर केल्या जातात लंबार रिजनमध्ये L2च्या खाली केलं जातं. तर हा अनेस्थेशिया देण्यासाठी निडलचा तुम्ही ॲड करू शकता. मी ओरली सांगते त्या गोष्टी, पण तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही ॲड करू शकता. हा अनेस्थेशिया देण्यासाठी निडलचा वापर केला जातो. निडल नंबर 22, 25 गेज, 27 गेज अशा निडल्स असतात. स्पाईन मोठा लांब निडल असतात. तर तुम्ही पाहिजे तर नेटवर सर्च करून बघू शकता, किंवा तुम्ही इंटर्नशिप करत असाल तर तुम्हाला कळेल स्पायनल निडल कशा असतात त्या. हाही डिफरन्स लिहू शकतात. त्याच्यानंतर हा अनेस्थेशिया IV लाईन घेऊन, IV आपण वेनफ्लो लावतो, IV कॅथ लावतो, त्याच्यामधून घेऊन त्यामधून दिला जातो. त्यासाठी वेनफ्लोचा वापर होतो. IV लाईन घेऊन IV कॅथ लावून त्याच्यामधून इंजेक्शन पेशंटला सेडेट केलं जातं. त्याच्यानंतर हा अनेस्थेशिया तिसरा डिफरन्स आहे, देण्यासाठी लंबार रिजनमध्ये पंक्चर करावे लागते. हा अनेस्थेशिया देण्यासाठी मागाशी सांगितलं आपण, लंबार रिजनमध्ये L2च्या खाली आपल्याला ड्युरामीटर जे आहे त्याला पंक्चर करावं लागतं. त्याच्यानंतर यामध्ये IV लाईनमधून इंजेक्शन देऊन रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होतं. यामध्ये काय होतं तर IV लाईनमधून मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिफरन्स लिहायचा आहे. तर जो रुग्ण आहे तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. पण ह्याच्यामध्ये लंबार रिजनमध्ये स्पेसिफिक इंजेक्शन द्यावं लागतं स्पाईनमध्ये. त्याच्यानंतर यामध्ये एकदाच इंजेक्शन दिल्यानंतर, चौथा फरक आहे, यामध्ये एकदाच इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाला इंजेक्शनची गरज लागणार. एकदा स्पाईनमध्ये इंजेक्शन दिलं की त्याच्यानंतर रुग्णाला इंजेक्शनची गरज लागत नाही. पण जे जनरल अनेस्थेशिया आहे त्याच्यानुसार शस्त्रक्रियेच्या दरम्यान, मी काय म्हणते ते तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. तर यामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान गरज पडेल तसं इंजेक्शन द्यावे लागतात. म्हणजे शस्त्रक्रियेच्या दरम्यान गरज पडेल इंजेक्शनला, म्हणजे रुग्णाला रिक्वायरमेंट असेल, लागत असेल अजून, तर आपण गरज पडेल तसं आपण रुग्णाला इंजेक्शन देऊ शकतो. त्याच्यानंतर पाचवा फरक आहे, यामध्ये ऑक्सिजनची किंवा कोणत्याही गॅसेसची गरज लागत नाही. यामध्ये ऑक्सिजन म्हणजे खूप असं गॅसेस किंवा LMA टाकणं ह्या गोष्टीची गरज लागत नाही. ऑक्सिजन किंवा ते ह्या गोष्टीची गरज लागत नाही. पण जनरल अनेस्थेशियामध्ये LMA टाकावा लागतो किंवा एंडोट्रॅकियल ट्यूब टाकावी लागतात. ऑक्सिजन सगळं आपल्याला नायट्रस वगैरे रेडी ठेवावं लागतं. त्याच्यानंतर आहे यामध्ये 6वा, नर्व्स रूटवर परिणाम होतो. इंजेक्शनचा ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकता शब्द, याच्या इंजेक्शनचा नर्व्स रूटवर परिणाम होतो. यामध्ये रुग्णांच्या इंजेक्शन दिल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो.
त्यामध्ये 7वा यामध्ये लोअर ॲबडॉमेनच्या वरती रुग्ण शुद्धीवर असतो. लोअर ॲबडॉमेनच्या वरती आपल्याला काय चाललं आहे किंवा आपल्या समजा सी सेक्शन करतायत तर आपल्या काय प्रोसिजर करतात किंवा खेचलं जातं, बेबी आऊट येतं, तर आपल्याला कळू शकतं, कारण आपण वरती लोअर ॲबडॉमेनच्या वरती आपण म्हणजे शुद्धीवर असतो. पण यामध्ये रुग्णाच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद असते, श्वसनावर सुद्धा नियंत्रण नसते. यामध्ये काय होतं, रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो, त्याला काहीच आठवत नाही, तो त्याचं स्वतःवर नियंत्रण नसतं, अगदी श्वसनावर सुद्धा नियंत्रण नसतं, कारण त्याला कृत्रिम श्वसन आपण देत असतो. हे मुद्दे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 8वा आहे, याची ॲक्शन 2 ते 5 मिनटात सुरू होते. आपण जो स्पायनल दिल्यावरती लगेच 2 ते 5 मिनटात पूर्ण रुग्ण सुन्न होऊन जातात हात पाय, पण आणि याची ॲक्शन 1 ते 2 मिनटात सुरू होते. जनरल अनेस्थेशिया लगेच पेशंट तिथल्या तिथे बेशुद्ध होतो. आता इथे ऑर्थोपेडिक, सी सेक्शन, हर्निया यासारख्या शस्त्रक्रियांसाठी याचा वापर होतो. स्पायनल अनेस्थेशिया कधी वापरतात, ऑर्थोपेडिक सर्जरी ज्या मोठ्या असतात त्याच्यासाठी, हर्निया यासारख्या शस्त्रक्रियांसाठी, सी सेक्शन सिझेरियन डिलिव्हरीमध्ये स्पायनल अनेस्थेशिया देतात, जनरल अनेस्थेशिया देत नाही. त्याच्यानंतर 9वं आहे जनरल अनेस्थेशियाचं. तर लिव्हर, लंग्स, छातीच्या वरचे ऑपरेशन, खूप ट्रान्सप्लांट, ज्या मोठ्या ट्रान्सप्लांट होतात त्या सर्जरी, हृदयाच्या शस्त्रक्रिया, खूप वेळ चालणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये जनरल अनेस्थेशियाचा वापर होतो. त्याच्यानंतर 1 ते 2 तास चालणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी याचा वापर होतो. 1-2 तासासाठी चालणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी याचा वापर होतो. तर जनरल अनेस्थेशियाचा वापर खूप तास किंवा दीर्घकाल चालणाऱ्या शस्त्रक्रियांचा वापर होतो. काही शस्त्रक्रिया 5-5, 6-6, 7-7 तास चालतात, त्या शस्त्रक्रिया दीर्घकाल चालतात, त्या शस्त्रक्रियांसाठी जनरल अनेस्थेशियाचा वापर होतो. यामध्ये सुद्धा व्हायटल्स म्हणजे इम्पॉर्टंट आहे, व्हायटल्स घेणं वगैरे इम्पॉर्टन्स आहे. पण ह्यामध्ये कंटिन्यू हे मॉनिटर करावं लागतं, व्हायटल सायन्स, BP, रेस्पिरेशन, सॅच्युरेशन, हे सगळं मॉनिटर करावं लागतं. सगळं इम्पॉर्टंट आहे यामध्ये. तर अशा प्रकारे याचे डिफरन्सेस आहेत. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही पण ॲड करू शकता अजून ह्याच्यामध्ये इंजेक्शन लायझोकिनचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये पण इंजेक्शनचं जे IV इंजेक्शन्स असतात त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, IV इंजेक्शनचा, आणि ह्याच्यामध्ये लायझोकिनचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे व्हिडिओ होताचा कसा वाटला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नोट्स काढून घ्या, काय क्वेरी असेल तर विचारू शकता. ठीक आहे.